महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेले परिपत्रक क्रमांक JAD/49022/10/2025 JAD-29 तातडीने रद्द करण्याबाबत 1 जुलै 2025 रोजी दुपारी 4 वाजता विनय मुनी दर्यापूरकर, अध्यक्ष, श्री गोविंद प्रभू तीर्थस्थान ट्रस्ट, श्री क्षेत्र नांदगाव पेठ अमरावती यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। मी ॲडव्होकेट तृप्ती दिनकरराव बोरकुटे, जागतिक महानुभाव वासनिक परिषद याची अध्यक्ष। तसंच आज आपण एक पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। ती श्री गोविंद प्रभू तीर्थस्थान ट्रस्ट नांदगाव पेठ या संस्थेने आज पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आणि आमचा जो विषय आहे तो म्हणजे महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेलं परिपत्रक। आणि हे परिपत्रक असं आहे की शासनाने शासकीय व निमशासकीय कार्यालयांना सर्वज्ञ श्री चक्रधर भगवान अवतार दिन साजरा करायचे निर्देश दिलेले आहेत, जे आम्हाला मान्य नाही। कारण हे आमच्या तत्वज्ञानाच्या विरोधात आहे, तसंच भारतीय संविधानाच्याही विरोधात आहे। ह्या परिपत्रकामुळे आमच्या धर्मभावनांना ठेच पोचलेली आहे। हे परिपत्रक आमच्या धर्माला पूर्णपणे नष्ट करत आहे। कारण ज्या पद्धतीने आम्ही आमच्या परमेश्वर अवताराचा अवतार दिन साजरा करतो, त्या पद्धतीने महाराष्ट्र शासन तो अवतार दिन, तो दिवस साजरा करणार नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं की महाराष्ट्र शासन आमच्या परब्रह्म परमेश्वर अवताराला फक्त एका सामाजिक अंगाने बघत आहे। फक्त तुम्ही भाषिक अंगाने स्त्री पुरुष समानता केलं, जातीभेद निर्मूलन केलं, अंधश्रद्धा निर्मूलन केली, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, सामाजिक घटक आहेत, गोष्टी आहेत, फक्त तेवढ्याच एका अंगाने तुम्ही आमच्या देवाला बघत आहात। ते परब्रह्म परमेश्वर अवतार आहेत। जीवोद्धाराचं कार्य त्यांचं अविरतपणे सुरू असताना तुम्ही त्यांचं परमेश्वरत्व नष्ट केलेलं आहे, जे आम्हाला मान्य नाही। त्यामुळे आम्हाला हे परिपत्रक तातडीने रद्द करून पाहिजे। दंडवत प्रणाम। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।